संपत्ती हस्तांतरण अधिनियम 1882. ह्या कायद्याचे प्रामुख्याने दोन भाग आहेत. कलम 2 ते 53 पर्यंत या कायद्याचे मूलभूत सिद्धांत लिहिलेले आहेत. कलम 54 ते 137 मध्ये मालमत्तेचे वेगळे व्यवहार आणि त्याबद्दलचे नियम दिलेले आहेत. मालमत्तेचे दोन प्रकार पडतात. एक स्थावर म्हणजे इमूव्हेबल व दुसरा जंगम म्हणजे मूव्हेबल. स्थावर मालमत्ता कोणती? याची व्याख्या कलम 3 मध्ये दिली आहे. स्थावर म्हणजे जमीन किंवा जमिनीवरती बांधलेले बांधकाम, जमिनीत उगवलेली व कायमस्वरूपी रुतून बसलेली झाडे म्हणजेच अटॅच टू अर्थ. जमिनीतून किंवा खाणीतून निर्माण होणारी खनिज संपत्ती किंवा कायमस्वरूपी पुरवलेली वस्तू ही स्थावर मालमत्ता मानली जाते. स्थावर मालमत्तेमध्ये जलाशयातील मासे, हवा, उजेड यांचे हक्क, किंवा गहाण विक्रीने देण्याचे हक्क ही सर्व स्थावर मालमत्ता आहे. स्थावर मालमत्ता ही स्थिर अथवा अचल असते व तिचे अस्तित्व सिद्ध करता येते. जंगम म्हणजे मूव्हेबल मालमत्ता म्हणजे जी स्थावर नाही ती जंगम मालमत्ता. त्यामध्ये एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ती नेता येते किंवा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ती हलवता येते. जंगम मालमत्तेमध्ये जो प्रथमदर्शनी तिचा मालक असतो, प्रायमा फॅसी ओनर समजला जातो, तो तिचा मालक समजला जातो. जंगम मालमत्तेचे खरेदी विक्रीसाठी वेगळा कायदा आहे. त्याला माल विक्रय अधिनियम 1930 म्हणजे सेल्स ऑफ गुड ॲक्ट 1930 हा अस्तित्वात आहे. पक्षकारांच्या कृतीद्वारे होणारे संपत्ती हस्तांतरणासंदर्भात कायद्याचे विशोधन करण्यासाठी हा नियम आहे. सदर कायदा हा 1 जुलै 1882 रोजी अंमलात आला. एक नोव्हेंबर 1900 मुंबई, पंजाब व दिल्ली खेरीज करून संपूर्ण भारतभर प्रथमतः त्याचा विस्तार आहे. आणि कोणते राज्य शासन वेळोवेळी शासनाच्या राज्यपत्रातील अधिसूचनेद्वारे अशा राज्य शासनाकडून प्रशासित कोणत्याही भागाला पुढील सर्व किंवा त्यापैकी कोणत्याही तरतुदीखाली
सूट देऊ शकते ती अशी आहे. कलमे 54, परिच्छेद 2-3, 59, 107 व 123 या कलमांच्या पूर्वभागी भागात काहीही असले तरी भारतीय नोंदणी अधिनियम 1908 याच्या पहिल्या कलमाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या शक्ती अन्वये अथवा या अधिनियमाच्या प्रवर्तनापासून त्या काळी व अंमलात असलेल्या कोणत्याही जिल्ह्यावर किंवा देशाच्या भूभागावर कलमे 54, परिच्छेद 2 व 3, 59, 107 व 123 याचा विस्तार असणार नाही किंवा केला जाणार नाही. मालकी हक्कांच्या सदनिकाबाबत म्हणजे बांधकामांना प्रोत्साहन देणे, विक्री व्यवस्था हस्तांतरण याचे नियमन करण्यासाठी 1963 साली वेगळा कायदा करण्यात आला होता. त्याचे नाव आहे महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स रजिस्ट्रेशन ऑफ प्रमोशन ऑफ कंस्ट्रक्शन सेल मॅनेजमेंट अँड ट्रान्सफर ॲक्ट 1963. कलम 2 अधिनियमांचे निरसन, विवशित अधिनियमिती, अनुषंगिके अधिकार दायित्वे इत्यादींची व्यावृत्ती. कलम 2 ज्यांच्यावर या अधिनियमाचा त्या काळी विस्तार असेल त्या राज्यक्षेत्रामध्ये या अधिनियमात जोडलेल्या अनुसूचित निर्दिष्ट केलेल्या अधिनियमांमध्ये नमूद केलेल्या व्यक्तीपुरती निरसित होईल. पण यात अंतर्भूत असलेली कोणत्याही गोष्टीमुळे त्यातील पहिली आहे, याद्वारे व्यक्तीपणे निरसित न झालेल्या कोणत्याही अधिनियमांचे उपबंध कोणत्याही संविदेच्या म्हणजे करार अथवा संपत्तीच्या अंमलात असलेल्या कायद्यान्वये अनुज्ञात असलेल्या अशा कोणत्याही अटी किंवा अनुषंगिके. 3. हा अधिनियम अंमलात येण्यापूर्वी घटित झालेल्या वैध संबंधातून उद्भवणारा कोणताही अधिकार किंवा दायित्व अथवा अशा कोणत्याही अधिकाराच्या किंवा दायित्वाच्या बाबतीतील कोणताही अनुतोष अथवा या अधिनियमातील कलम 57 व प्रकरण 4 खालील उपबंधित केलेले खेरीज करून एरवी विधिक्रियेने अथवा सक्षम अधिकारितेच्या न्यायालयाच्या हुकुमनाम्याने किंवा आदेशाने अथवा त्याच्या अंमलबजावणीत झालेले कोणतेही हस्तांतरण यावर परिणाम होतो असे मानले जाणार नाही. या अधिनियमाच्या दुसऱ्या प्रकरणातील कोणत्याही गोष्टीमुळे मुस्लिम कायद्याच्या कोणत्याही नियमावर परिणाम होतो असे मानले जाणार नाही.
म्हणजेच कलम 2 प्रमाणे अनुसूचित दाखवलेले कायदे रद्द समजण्यात येतील, पण पोटकलम अ, ब, क, पोटकलम क, ख, ग असे सूचित करतात की किंवा ह्या 4 मध्ये गहाण याबाबतचे हस्तांतरण व्यवहार आहेत किंवा कायद्याने न्यायालयाने आदेशित झाले असतील तर हा कायदा लागू होणार नाही. या कायद्यातील प्रकरण 2 मधील कलम 5 ते 53च्या तरतुदी मुस्लिम कायद्याला अडवू शकत नाहीत. कलम 14 नुसार शाश्वततेच्या विरुद्ध नियम रूल अगेन्स्ट परपेच्युइटी हा मुस्लिम कायद्याला लागू होत नाही. या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण आहे ट्रस्टीज ऑफ साहेबजादी औलिया कुलसम ट्रस्ट विरुद्ध दी कंट्रोलर विरुद्ध ऑफ इस्टेट ड्युटी. मुस्लिम बांधवांना त्यांची मिळकत वंशपरंपरेने हस्तांतरित करू शकतात. न्यायालयाच्या निर्णयामुळे हस्तांतरणाचे आदेश हा कायदा न्यायालयीन विचाराधीन वाद डॉक्ट्रिन ऑफ लीस पेंडंटच्या तत्त्वाप्रमाणे लागू होत नाही. कलम 3 निर्वचन खंड म्हणजे स्पष्टीकरण व्याख्यांचे स्पष्टीकरण इंटरप्रिटेशन क्लॉज. या अधिनियमामध्ये विषय किंवा संदर्भ यात काहीही प्रतिकूल उभी इमारती लाकडांची झाडे वाढती पिके किंवा गवत याचा समावेश नाही. सलेख म्हणजे इन्स्ट्रुमेंट याचा अर्थ मूर्तिपत्रीय नसलेला सलेख. साक्षांकित म्हणजे अटेस्टेशन सलेखाच्या संदर्भातील सर्व अर्थ ज्यांच्यापैकी प्रत्येकाने निष्पादकात सलेखावर स्वाक्षरी करताना किंवा आपली निशाणी लावताना पाहिले असेल अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीस निष्पादकाच्या समक्ष व त्याच्या निर्देशानुसार त्या सलेखावर स्वाक्षरी करताना पाहिले असेल अथवा निष्पादकाकडून त्याच्या स्वाक्षरीची किंवा निशाणीची किंवा अन्य व्यक्तींची स्वाक्षरी वैयक्तिक स्वीकृती त्यास मिळाली असेल आणि त्यांच्यापैकी प्रत्येकाने निष्पादकाच्या सलेखावर स्वाक्षरी केली असेल अशा 2 किंवा अधिक साक्षीदारांची स्वाक्षरी केलेला सलेख असा आहे. याचाच अर्थ होतो असे मानले जाईल, पण साक्षीदारांपैकी एकाहून अधिकांनी एकाच वेळी उपस्थित राहण्याची गरज असणार नाही आणि साक्षांकनाच्या कोणत्याही विशिष्ट नमुन्याची जरूरत असणार नाही. साक्षांकन करताना जे व्यक्तीने असा होतो आणि साक्षांकनाचा जो नमुना आहे तो विशिष्ट असण्याची गरज नाही. नोंदणी केलेला म्हणजे जेथे या अधिनियमाचा विस्तार असेल त्या कोणत्याही भागात नोंदणी केलेला म्हणजे या अधिनियमाचा विस्तार असेल किंवा राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात दस्तऐवजाच्या नोंदणी
विनिमय करण्यासाठी त्या काळी अंमलात असलेल्या कायद्याखाली नोंदणी केलेला असा दस्तावेज होय. आता भूसंलग्न जमिनीला मूलबद्ध झालेली अशी झाडे व झुडपे, जमिनीत गडलेले जसे भिंती किंवा इमारती किंवा अशा प्रकारे गडलेल्या वस्तूंशी संलग्न असलेले जे काही त्या वस्तूच्या स्थायी लाभप्रद म्हणजे स्थायी लाभासाठी किंवा उपयोगासाठी तिच्याशी संलग्न असतील ते. कारवाईयोग्य मागणी हक्क म्हणजे जो मागणी स्थावर संपत्तीच्या गहाणदाराद्वारे अथवा जंगम संपत्तीच्या तारण निक्षेपाद्वारे किंवा तारणाद्वारे अभिभूत असलेल्या ऋणाहून अन्य कोणत्याही ऋणावरील अथवा मागणीदारांच्या वास्तविक किंवा अन्विक कब्जात नसलेल्या जंगम संपत्तीतील कोणत्याही लाभप्रद हितसंबंधावरील मागणी हक्क असा आहे. मग असे ऋण किंवा लाभप्रद हितसंबंध वर्तमान असो, प्रोद्भावी असो, सशर्त असो किंवा समाश्रित असो. एखाद्या व्यक्तीला तथ्य माहिती असेल अथवा तिने करावयाला पाहिजे होती अशी चौकशी किंवा तपास करण्यापासून ती बुद्धी परस्पर अपरोक्त राहिली नसती किंवा तिने उघड हलगर्जीपणा दाखवला नसता तर तिला ते तथ्य माहिती झाले असते. असे असेल तेव्हा त्या तथ्यांची तिला दखल आहे असे म्हटले जाते. स्पष्टीकरण 1. स्थावर संपत्ती संबंधिता कोणताही व्यवहार नोंदणी केलेला सलेखाने करणे विधितः आवश्यक केले असेल आणि तो जसा करण्यात आला असेल त्या बाबतीत नोंदणीच्या दिनांकापासून अथवा ती संपत्ती पूर्णपणे एका उपजिल्ह्यात स्थित नसेल किंवा नोंदणी केलेल्या सलेखाची नोंदणी भारतीय नोंदणी अधिनियम 1809 च्या कलम 30 पोट कलम 2 खाली झालेली असेल तर संपादन करण्यात येत असलेल्या संपत्तीचा कोणताही भाग किंवा ज्या संपत्तीतील एखादा हिस्सा किंवा हितसंबंध संपादन करण्यात येत असेल तिचा कोणताही भाग ज्या उपनिबंधकाच्या उपजिल्ह्यात स्थित असेल त्याने अशा नोंदणी केलेल्या सलेखाचा कोणताही संक्षेपलेख या सर्वात अगोदरच्या दिनांकास दाखल केला असेल त्या दिनांकापासून अशी संपत्ती किंवा तिचा कोणताही भाग किंवा तिच्यातील हिस्सा किंवा हितसंबंध संपादन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस अशा सलेखाची दखल होती असे मानण्यात येईल. परंतु भारतीय नोंदणी अधिनियम 1908 व त्याखाली केलेले नियम यात विहित केलेल्या रीतीने त्या सलेखाची नोंदणी झाली असली पाहिजे व ती पूर्ण करण्यात आली असली पाहिजे. 2. या सलेखाची किंवा संक्षेपलेखाची या अधिनियमाच्या 51व्या कलमाखाली ठेवलेल्या पुस्तकामध्ये प्रकरण परत्वे रीतसर नोंदणी करण्यात आली असली पाहिजे किंवा तो दाखल करण्यात आला असला पाहिजे आणि असा सलेख ज्या सहव्यवहाराशी संबंधित असेल त्याच्या तपशिलाशी स्पष्टीकरण 2.
कोणतीही स्थावर संपत्ती किंवा अशा कोणत्याही संपत्तीतील हिस्सा किंवा हित संबंध संपादन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्यावेळी संपत्ती ज्या व्यक्तीच्या वास्तविक कब्जात असेल अशा कोणत्याही व्यक्तीचा कोणताही हक्क असल्यास त्याची दखल आहे असे मानले जाईल. स्पष्टीकरण 3. एखाद्या व्यक्तीच्या अभिकर्त्याला किंवा तिच्या वतीने कार्य करत असणाऱ्या एखाद्या व्यवहाराच्या कर्मात त्या व्यवहाराच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या एखाद्या तथ्याची दखल मिळाली असेल तर तिला या तथ्याची दखल होते असे मानले जाईल. परंतु अभिकर्त्याने ते तथ्य कपटपूर्व लपवले असेल तर ती व्यक्ती त्या कपटात सामील होती किंवा तिला त्याची अन्यथा जाणीव होती. तिचा संबंध असेल तेथवर परकर्त्यावर त्या तथ्याची त्यास दखल असल्याचा आरोप केला जाणार नाही. या अधिनियमाची जी प्रकरणे व कलमे संविधानाशी म्हणजेच करारांशी संबंधित असतील ती भारतीय संविधान अधिनियम म्हणजे भारतीय करार कायदा, (1872) याचा भाग समजली जातील. या कलमातील सर्व व्याख्या केंद्रीय कायद्याने लागू आहेत. याबाबतचे न्यायालयीन प्रकरण मोहम्मद बीबी सईदा विरुद्ध स्टेट ऑफ बिहार. या प्रकरणामध्ये कायद्यातील विसंगत तरतुदी विसंगत नसतील तर कलम 326 केंद्रीय परिभाषा अधिनियम 1897 जर त्या कायद्याचे कलम 4 बरोबर राहिले तर उभ्या इमारतीची लाकडे, वाढती पिके किंवा गवत, स्टँडिंग टिम्बर, ग्रोईंग क्रॉप आणि ग्रास ही पण स्थावर मालमत्ता होते. पण मालमत्ता हस्तांतरण कायद्यातील कलम 3 च्या व्याख्येप्रमाणे स्थावर मिळकत नाही. स्थावर मालमत्तेबाबत न्यायालयीन प्रकरणे आहेत. शांताबाई विरुद्ध स्टेट ऑफ बॉम्बे, महादेव विरुद्ध स्टेट ऑफ बॉम्बे. यामध्ये तेंदूपत्ता व मातीपासून विटा बनवण्याच्या हक्कावर स्थावर मालमत्ता असा अर्थ दिलेला आहे. ह्या तलावातील माशांचा हक्क. ही स्थावर मालमत्ता समजली जाते त्यासाठी प्रकरण आहे आनंदा बेहेरा विरुद्ध स्टेट ऑफ ओरिसा. मोहम्मद बीबी सईदा विरुद्ध स्टेट ऑफ बिहार बाजार हक्काबाबत आहे. रामरतन विरुद्ध बजरंगलाल ईश्वरी सेवाबाबत आहे. स्टेट ऑफ ओरिसा विरुद्ध टिटाघर पेपर मिल्स बांबू तोडण्याचा करार त्याबाबत प्रकरण आहे. तारकेश्वर सीओ ठाकूर लिमिटेड विरुद्ध बाळ दासदे अँड कंपनी खनिज संपत्ती आणि वाळू याबाबतची प्रकरणे आहेत. यानुसार ईश्वरी सेवा
मोकळ्या जागेत बाजार भरण्याचा अधिकार, जंगलामधील बांबू कापून नेण्याचा अधिकार, वाळू आणि खनिज संपत्ती हे स्थावर मालमत्ता हक्क समजण्यात येतात. अटेस्टेशनसाठी म्हणजे साक्षांकन याबाबत न्यायालयीन प्रकरण आहे. ललिताबाई जयंतीलाल पोपट विरुद्ध प्रज्ञाबाई जमनादास कटारिया. साक्षीदार जेव्हा सही करतो तेव्हा त्याने दस्तावेजावरती सही किंवा अंगठा करताना प्रत्यक्ष पाहणे गरजेचे आहे. याबाबत अटेस्टेशनच्या बाबतीत म्हणजे साक्षीदाराच्या बाबतीत साक्षीदाराने दस्तावेजावरती आधी सही केलेली असेल तर ते अटेस्टेशन मानता येणार नाही. असे संतलाल मोहतोन विरुद्ध कमला प्रसाद या प्रकरणामध्ये म्हटलेले आहे. कलम 4च्या बाबतीत राजा ध्रुवदेवचंद्र विरुद्ध राजा हरमोहिंदर सिंग या प्रकरणामध्ये कलम 56 नुसार करार कायद्याचे कलम 56 नुसार डॉक्ट्रिन ऑफ फ्रुस्ट्रेशन हे कारण सांगून करार मोडीत काढून भाडेपट्टे पैसे परत मागू शकत नाही. इथं प्रकरण पहिले मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1882 जे प्रारंभिक म्हणजे इंट्रोडक्शन लवकरच पब्लिश करू.